धिक्कार असो, धिक्कार असो। संसदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक म्हणून संबोधले, याचा सबंध भारतात निषेध नोंदवला जात आहे। सोलापुरात देखील हिंदू महासभेच्या वतीने त्यांच्या अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत शासन, प्रशासन आणि हिंदू द्वेषांचे लक्ष वेधले। सोलापुरातील मारुती मंदिरात शनिवारी मोठी गर्दी असल्यामुळे येथे मंदिरात राहुल गांधींच्या फोटोला पायपुसणी करून त्यावरून लोक चालत जाऊन निषेध व्यक्त करत होते। तसेच काळजापूर मारुती शनी मंदिर व तुळजापूर वेसेतील मारुती मंदिर अशा 3 मंदिरांच्या समोर राहुल गांधींच्या फोटोची पायपुसणी करून निषेध करण्यात आला। राहुल गांधीचा निषेध असो, हिंदूला हिंसक म्हणणारा राहुल गांधीचा धिक्कार असो, हिंदूला हिंसक म्हणणारा राहुल गांधीचा धिक्कार असो, धिक्कार असो। यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे काय म्हणाले तेही ऐका। मुळात तो एक फिरोज खानचा नातू आहे, कारण की इंदिरा गांधींना फिरोज खानशी लग्न केलं होतं आणि ते खान नाव लपवण्यासाठी त्यांनी गांधी नाव धारण केलं आणि तो मुळात मुसलमान आहे। मग तो हिंदूंनाच हिंसक म्हणणार। आतापर्यंत अनेक दहशतवादी झाले, अनेक आतापर्यंत कितीतरी दहशतवादी कारवाई झाल्या, कितीतरी बॉम्बस्फोट झाले। त्यावेळेला ज्या धर्माने बॉम्बस्फोट केले त्या धर्माबद्दल कधीच राहुल गांधी बोलत नाही, पण आपल्या हिंदूंनी आतापर्यंत अहिंसक मार्गाने, आता मला हे सांगा, आपण जर हिंसक राहिलो असतो तर 500 वर्ष राम मंदिराला लागले असते का? काय 500 वर्ष आपल्याला राम मंदिर लागले कारण की आपण हिंसक नाही म्हणून? परंतु त्या राहुल गांधीला ते दिसत नाही आहे। तो एक भडवा आहे आणि तो एक खान आहे, म्हणून आम्ही त्याच्या विरोधात इथं निषेध आंदोलन घेतलेलं आहे की त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलंय। आपला आज मला एक सांगा की 150 वर्ष ब्रिटिश राज्य केले, काय केले तर आपण हिंसक नाही म्हणून। जर आपण जर हिंदू हिंसक बनलं तर हे हिंदू राष्ट्रवाला लय वेळ लागणार नाही, या लक्षात ठेवा। पण आपण काय म्हणतो, विचार करतो, जाऊ द्या, सगळे आपण धर्माचं भाई भाई करतो, पण हिंदू त्या राहुल गांधीला फक्त मुसलमानचे मतं पाहिजेत, त्यासाठी त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलंय। गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी हे शब्द वापरलं होतं की मंदिरात येणारे सर्व हिंदू पोरींना छेडतात, बायांना छेडतात, हे सुद्धा शब्द होतो। तो काय म्हणतो असं की त्याला माहित आहे हिंदू हिंसक नाही आहेत, त्यांनी आपल्याला काय करू शकणार नाहीत। मुळात तर ही काँग्रेस, हे राहुल गांधी ज्या वेळेला इंदिरा गांधीला एखाद्या यांनी मारलं होतं त्यावेळेला शिकाचा नरसंहार लोकांनी केला होता, त्यावेळेला हे हिंसक नाही आहेत का, हा प्रश्न इथं उपस्थित होतो। सगळ्या माता भगिनींना, सर्व हिंदूंना मी हे सांगतो की या भडव्याचा निषेध करा जेवढं होईल तेवढं। आणि संसदेमध्ये राहुल गांधी उर्फ पप्पू यांनी हिंदूंना हिंसक असं म्हणले आहे। त्याला हिंदू बद्दल एलर्जी आहे, हिंदू नावात त्याला टोचतंय। असं तर हिंदू बद्दल त्याला एलर्जी असेल त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन राहावा आणि तिथं संसदेमध्ये बोलावं, इथं त्याचा काही अधिकार नाही। आज हिंदू एकजुटीने जर रस्त्यावर आला, यांना पळाचं करणार नाही। आज त्यांच्या मागे बंदोबस्त आहे म्हणून गप्पा आहे, त्यांनी 5 मिनिटासाठी त्यांचा बंदोबस्त काढू, बाजूला येऊ दे, त्यांना चप्पल फेकून मारू आम्ही। आज काळजापूर मंदिर इथे निषेध म्हणून आम्ही त्यांचा फोटो, सगळे हिंदू पवित्र होण्यासाठी त्यांचा फोटो पायाखाली ठेवला आहे। आज पायाखाली ठेवला आहे, उद्या त्यालाच पायाखाली घेऊन आम्ही चपलीने पडू। यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, सिद्धेश्वर पाटील, प्रसाद झेंडगे, शुभम कराळे, चव्हाण, विशाल पवार, राहुल दहीहंडे, सूरज खैरे, सूरज भोसले, सतीश आनंदकर, लतेश हिरवे आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याच्या वक्तव्यानंतर वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जाऊ शकतो, पण ज्यांची ओळख सुसंस्कारी, सुसंस्कृत म्हणून ओळख असणाऱ्या आणि संघाच्या मुशी तयार झालेल्या या संघटनेला काँग्रेस नेत्यांच्या
वक्तव्याचा निषेध व्यक्त करताना इतकी अवहेलना करणे तेही देवाच्या दारी असे म्हणत अनेक हनुमान भक्तांनी नाराजी व्यक्त केली.